आमच्याकडे ना डोशाच्या पिठाचेच आप्पे आवडतात. तर त्या आप्प्याच्या पिठामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातला आहे, तो म्हणजे रवा. तर रवा मी 4 टेबलस्पून घेतला आहे आणि तो बारीक रवा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या आणि 10 मिनटं भिजत ठेवा. याप्रमाणे मी बारीक रवा 4 टेबलस्पून घेतला आहे आणि 10 मिनटं भिजत ठेवला आहे आणि त्या डोशाच्या पिठामध्ये मी हा रवा टाकून घेतला आहे. 1 बाऊल डोस्याचं पीठ आहे आणि 4 टेबलस्पून मी बारीक रवा घेतलेला आहे. तो मी भिजत घालून त्यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि हे मिक्स करून घेत आहे. आता ह्या आप्प्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या म्हणजे आपण कांदा, गाजर, मटार सगळं घालू शकतो. ज्या भाज्या आहेत त्या मी घालून घेणार आहे. तर मटार घालून घेतलं आहे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक मोठा कांदा आणि मटार आपल्याला 4-5 टेबलस्पून घालायचे आहेत आणि सिमला मिरची किंवा हिरवी मिरची तुम्ही घालू शकता. मी 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या, मीठ घातलं आहे. यामध्ये गाजरही घालू शकता. आता मी मिक्स करून घेतलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता ह्या डोशाच्या पिठाला आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे. तर फोडणी आपण राई, जिरं आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत. याप्रमाणे कडकडीत तेल झाल्यानंतर मी राई घातली आणि त्यानंतर मी जिरं आणि कढीपत्ता घातला आहे. याप्रमाणे चांगली फोडणी लागल्यानंतर आपण ती फोडणी त्या डोशाच्या पिठात घालून लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण आप्पे तयार करायला घेणार आहोत. याप्रमाणे आप्पेचं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे. अशाप्रमाणे फोडणी घालून तुम्ही आप्पे बनवा. तुमचे आप्पे खूप टेस्टी आणि छान लागतील. याप्रमाणे आप्पे पात्र घेऊन मी त्याच्यावर तेल टाकून घेतलं आहे. आप्पे पात्र तापल्यानंतर आपण त्यामध्ये 1-1 चमचा आप्पे बॅटर घालून घेणार आहोत. याप्रमाणे आप्पे बॅटर सगळ्या आप्पे तयार करून घेत आहोत आपण. सगळ्या होलमध्ये आप्पे घालून घेतले आहेत. त्यावर तेलही आपण सोडून घेतलेलं आहे. याप्रमाणे घातल्यानंतर आपण आता झाकण लावून स्लो गॅसवरती 10 मिनटं ठेवणार आहोत. 10 मिनटं स्लो गॅसवर ठेवा. जर तुमची जाडबुडाची बिडं असेल तर तुम्ही 10 ते 12 मिनटं ठेवू शकता आणि नेरोलेपचा तवा असेल तर तुम्ही 8-10 मिनटं ठेवा. याप्रमाणे आपली 8-10 मिनटांनी आपण चेक करत आहोत. आप्पे आपले व्यवस्थित खालच्या बाजूने फ्राय झाले म्हणून मी वरून परत तेल ओतते म्हणजे पलटी मारल्यानंतर खालच्या बाजूला तेल लागलं जाईल. आता आपण पलटून घेऊया. चेक करूया. आपले लूज झालेले आप्पे असतील तेच आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवरच आपल्याला हे आप्पे करायचे आहेत. याप्रमाणे आपले आप्पे तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा. सोपी पद्धत आहे. याप्रमाणे चटणी आणि सॉसबरोबर तुम्ही आप्पे खाऊ शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.